हा मार्ग 4 तत्व 3 शब्द 5 नियम आणि बाबांनी आपल्याला सांगितलं आहे की हा मार्ग कर्मप्रधान आहे। आम्ही काय करतो, काय बोलतो, कसे वागतो, कसे चालतो या गोष्टीवर यश आणि अपयश आमच्या परिवाराच्या अवलंबून आहे। आणि जर हा मार्ग कर्मप्रधान आहे, या मार्गात शब्दावर परमेश्वराची जागृती मिळते। याचा अनुभव तुम्हाला सांगण्याची गरज नाही, कारण या मार्गात आलेल्या सेवकाच्या बाबतीत मी वारंवार म्हणतो की या मार्गात आलेला प्रत्येक सेवक हा साधा नाहीये, साधा भोळा नाहीये, तर हा 12 घाटाचा पाणी पिऊन आलाय। कारण एका जागचे नाही आहात तुम्ही आणि एवढे साधेही नाही, मोठे इतिपाती कोणी कुपावून गेलेले आहेत, कोणी कसू कुदून आलेले आहेत। ज्याच्या अंगात देवता येत होती ते 10-10, 25-25 लोकांना फिरतच नव्हती आणि जर तिला पकडायला गेलं तर एवढ्याला बोळकळून टाकत होती ते। ज्याच्या अंगात जीन किंवा सैतान येत होता तो घरामध्ये जेव्हा किलकारी मारत होता तर त्याच्या मोहल्लाच जागा होत होता, माझ्या घरात तर नाही घुसन म्हणे हा। एवढी दहशत होती। हे दारूमाय, हे मातामाईपेक्षा कमी नव्हती। हे ज्या घरामध्ये घुसली तो माणूस दारू पेत होता, पण माणूस जरी दारू पेत होता पण ही दारू त्याच्या बायकोच्याही अंगात येत होती ना त्याच्या लेकराच्याही अंगात येत होती। आता तुम्ही या बायाला वाटत असेल ही दारू या बायाच्या अंगात कशी येत होती, तो माणूस तर दारू पेत होता मग बाईच्या अंगात कशी येत होती। आठवण करा जिचा नवरा दारू पेत असेल तिनं, तर ते जेव्हा एखाद्या रस्त्याने निघाली आणि तिला जर एखाद्याने ओळखलं नाही आणि विचारलं कोणाची सून चालली का, सांगण्यावाला तिच्या नाव घेत नव्हता, तिच्या सासऱ्याच्याही नाव घेत नव्हता आणि सांगत होता त्या बेवड्याची बायको नाही का हे दारू कोण पेला, माणूस। आणि बेवड्याची बायको कोण झाली, ते बिचारी जे कष्ट करते 300 रुपये मजुरीने जाते आणि या बेवडा काही घरचं काम करत नाही, पण ते 300 रुपयात आपल्या पोराबाराचा उदरनिर्वाह करते, आपला प्रपंच पुढे घेऊन जाते। ती बायको सुद्धा बदनाम या बेवड्यामुळे होत होती। मग आपण 12 घाटच्या पाणी पिण्यापेक्षा कमजोर आहो का? नाही। मग काय, अनेक दुःखामध्ये असणारा हा माणूस, अनेक संकटामध्ये असणारा हा माणूस, जिथं तिथं आम्ही फिरलो, कोंबडे कापले, बकरे कापले, भाव दिले, आत्ता लावल्या, कुवाऱ्या विद्येवाल्याकडे गेलो, त्या काहीतरी त्या नदीच्या धारावर कापा लागते, तोही कापला नदीच्या धारावरचा, पण समाधान भेटला का? नाही। आणि आमचे मार्गदर्शक सांगत होते का येऊन जा मार्गात, येऊन जा ना। आम्हाला मोठा आठ होता ना सुरुवातीला, नाही। अरे आमच्या आजोबांना पंजोबांना सांभाळून ठेवलेले 33 कोटी म्हणत होते, ते 33 कोटी आहेत ना आमच्यापाशी। आता आपला आकडा चुकते सांगते वेळी, हे 33 कोटी पुराणातले शास्त्रातले आहेत, आमच्या धुऱ्यावरचे नाही आहेत। आमच्या वावरात आमच्या आज्यानं मांडलं तो त्याच्यात मोजला नाही, आमच्या पंजोबानं मांडलं तो मोजला नाही ना। वाघोबा आगोबा त्या वावरात शेतात बोरीच्या झाडात परसाच्या झाडात हे देव बसले आहेत, हे अलग आहेत। हे जर मोजलं तर 33 कोटीचे किती कोटी होती हे काही खरं नाहीये, पण हे सगळे पोसून ठेवलेले देव आता मार्गदर्शक नंतर 16 लागते सगळे। 16 कसे ते चिपकले आहेत ना। विश्वास होत नव्हता, विश्वास नाही का हे म्हणतात का सगळ्या देवाचं विसर्जन करावं लागल, मग सोडलं तर मग कसं होईल। इकडं दुःख डोक्याच्या वर वाढत चाललाय आणि आम्ही तिकडे अगरबत्त्या लावणं चालू आहे, आत्ता लावणं चालू आहेत, घरातले जीव जाणार चालू आहेत। या मार्गाची निर्मिती ही जर मानता की बाबा जुमदेवजीच्या परिवारामध्ये दुःख आलं नसते तर तुम्हाला आणि आम्हाला एका परमेश्वराची ओळख झाली नसती। मार्गाची निर्मितीच दुःखातून झाली आहे। बाबाच्या परिवारात दुःख होते ना, बाबाचा परिवारही त्रस्त होता। 5 भाऊ, संन्यासानं तर मंत्र दिला आणि एक तर धमकी सांगितली बाबाले, म्हणे मोठे मोठे आलेत, कितीतरी पागल झालेत आणि कितीतरी मरणाच्या वाटेनं गेले, विचार करून टाक, मरता क्या न करता
आपल्या बाबांनी आपल्या भावंडांना विचारलं, आता तर सगळे उपाय झाले, हा एक उपाय एका संन्यासाने दिलेला आहे, हा आपल्याला आपल्या परिवारामध्ये करायचा आहे. आपण 5 भावंड आहोत, सांगा कोणतरी करते का? जीवाचा भेव सगळ्यालेच होता, ते 4 तयार झाले नाहीत. बाबा किती नंबरचे भाऊ? 4 नंबरचे. 3 बाबापेक्षा मोठे आणि 1 बाबापेक्षा लहान, मारुती नावाचा लहान. कोणी तयार झाले नाही. आणि शेवटी बाबांनीच ठरवलं, मरे या जे भागवत नामपार. आणि बाबांनी या कृतीला सुरुवात केली. आणि ते कृतीला सुरुवात केल्यानंतर प्रथम आपलं परिवार बाबांनी दुरुस्त केलं. बाबाचा परिवार सुखी झाला, बाबाचा परिवार दुरुस्त झाला, बाबाच्या परिवारातली आलाबला गेली. मग तर बाबाला का करायची होती? आमच्यासारख्या बैमानाला जवळ घ्यायची का गरज होती? पण परमेश्वराला घडवायचे होतं ना. परमेश्वरी प्रत्येकाच्या हातातून घडवत नाही. माझ्यासारख्या बेईमान माणसाच्या हातात देईल का सूत्र? नाही. त्याला माहित आहे या सृष्टीत जन्माला आलेले किती अहंकारी आहेत. भस्मासुराची औलाद खूप पैदा झाली आहे. ज्याला काही थोडस हात जोड दिलं का तो पुरा हात पकडते. हात पकडते नाही, हात धरून सेनेने घरात जोडून देते. असे भस्मासुर आहेत ना. उदाहरण ऐकलं जे आपण, शंकरजीची तपस्या कोणी केली होती? भस्मासुरानं. कशी केली? लहान बनून केली, प्रसन्न होईल म्हणून. एका पायावर उभा राहून केली, उपाशी राहून केली. शंकरजी प्रसन्न झाला. वरदान मागितलं, दिलं वरदान. ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो जळून भस्म होईल. हे ऐकलाय, पाहिलो नाही. नाहीतर तुम्ही म्हणाल तापेश्वर वैद्य आला आणि काही बी सांगते. मी नाही ऐकलेवाली गोष्ट सांगून राहिलो, पाहिलो नाही पण ऐकलो. आणि त्याला पार्वती आवडली. कोणाले? भस्मासुराले. पण या पार्वतीला आपला करायचा असेल तर काय करण? पहिलं काटा कोणाच्या काढा लागल? शंकरजीच्या. मग हा त्या शंकरजीच्या मागे धावला, त्याच्या डोक्यावर हात ठेवाले. शंकरजी पडते आणि हा भस्मासूर धावते. आता आपल्यामध्ये असे भस्मासूर नाही आहेत का? आहेत का नाही आहेत? आणि जर आपल्यामध्ये भस्मासूर राहिले नसते तर बाबाने स्वतःच्या देह झिजवला. बाबाने एका परमेश्वराची प्राप्ती केली. बाबाने स्वतःचा परिवार सुखी केला. आणि स्वतःचा परिवार सुखी केल्यानंतर बाबांना जेव्हा वाटलं की या समाजामध्ये जनतेची फसवणूक होऊन राहिली, या गोरगरिबाची लुबाडणूक होऊन राहिली, देवाच्या नावावर धंदे चालू आहेत आणि हा माणूस यामध्ये फसल्या जाऊन राहिला, त्याला एका भगवंताची ओळख दिली पाहिजे, याच्या कुटुंबातली अलाबला कुठेतरी दूर केली पाहिजे. म्हणून बाबानं या मार्गाच्या प्रचाराने प्रसाराला सुरुवात केली. मला जवळ घेतलं, तुम्हाला जवळ घेतलं, सगळ्याला जवळ घेतलं. आमच्या परिवारातले दुःख बाबांनी दूर केले. ना आम्ही काय केला? मार्गात आला तेव्हा मोठे बाकीच्या लहानसे बनून चोपडे. नाही बाबा, तुम्ही म्हणता तसेच बाबा, तुम्ही म्हणाल तसाच ऐकून बाबा, असे करू करू आम्ही राहिलो. आणि थोडं आमच्या परिवारातलं दुःख दूर झाले. सैतान निघाले, दारू निघाली, देवता निघाली. आणि मग काय झाला? मला कमी समजते का? आहेत का नाही भस्मासूर आपल्यात? आणि जर आमच्यामध्ये भस्मासुरी वृत्ती आली नसती तर मंडळ आता एकच राहिला असताना. मंडळाची निर्मिती कोणी केली? काय काही लोक सांगतात की मी आणि माझ्यानंतर मंडळ म्हटलं बाबानं. मला असं वाटत नाही. कारण बाबानं जेव्हा या मंडळाची निर्मिती केली तेव्हा बाबाच्या हयातीमध्ये 3 अध्यक्ष झाले ना मंडळाचे. बाबा जिवंत असताना 3 अध्यक्ष मंडळाचे झाले. मग असं कसं होऊ शकते का माझ्यानंतर मंडळ? बाबांनी तसं नाही. बाबाने हे मंडळाची निर्मिती केली, त्याच्या हयातीमध्ये 3 अध्यक्ष झाले आणि तो कारभार बाबांनी सांगितलं, त्यांना मार्गदर्शन केलं, तुम्ही या पद्धतीने करा किंवा या पद्धतीने करा. बाबांनी स्वतः त्यांच्या मागे राहून सांगितलं आहे. म्हणजे बाबा या मंडळाचा जर पहिला कोणी सेवक असेल आणि भागधारक असेल तर ते आपले बाबा आहेत. त्या मंडळाचे संस्थापक अध्यक्षच बाबा आहेत. हा मंडळाची निर्मिती आमच्या बाबाने केली.
आणि सांगितलं, त्याने आमच्या बैमानावर विश्वास घेतला की हे सगळे मिळून तुम्ही मंडळ चालव जा. तुम्हाला वाटत असेल का तुम्हाला नाही चालवायचं आहे मंडळ? असं नाहीये. हा मंडळ तुम्हाला चालवायचं आहे ना. आता 5 मागच्या टर्ममध्ये मदनकर साहेबाला पाठवलं होतं तुम्ही मंडळ चालवाले. आता त्याला थांबवलं, आता आम्हाला पाठवलं तुम्ही. पुन्हा 5 वर्षानंतर तुम्हाला ठरवायचं आहे. म्हणजे मंडळ कोण चालवून राहिल्या? तुम्ही. आम्ही मस्ती केला का? आम्हाला आमची जिरवाची कोणाच्या हातात आहे? आम्ही जर जास्त मस्ती केला आणि सेवकाच्या हिताचा काम नाही केला आणि आमचीच मर्जीचा काम केला तर आमची जिरवणं कोणाच्या हातात आहे? आहे का नाही तुमच्या हातात? मग मंडळ कोण चालवून राहिला? तुम्ही. या मंडळाचे मालक कोणा? तुम्ही. आणि 5 वर्षासाठी पहारेकरी आहो आम्ही. पहारेकरी. आणि म्हणून जर या मंडळाचे मालक तुम्ही आहात तर मग आम्ही कोणत्या हिताची गोष्ट केली पाहिजे हो? आता तुम्ही म्हणाल एवढ्या मोठ्या शाखा झाल्यात, खूप तुकडे झालेत, हे कायच्यासाठी झाले? कोण्या गोष्टीसाठी झालेत? त्याचा विचार आम्ही कधी केलं का? अरे ज्याला जर एका परमेश्वरी प्राप्तीचा विचार असता, ज्याला महान त्यागी बाबा जुमनोजीने घेतलेल्या कष्टामुळे, त्यांनी केलेल्या त्यागामुळे जर आमच्या परिवारातलं दुःख दूर झाले आहे तर आमच्यावर किती मोठे उपकार आमच्या बाबाचे आहेत, एवढी जाणीव आम्हाला आहे की आहे नाही याचा विचार आम्ही केला पाहिजे. आणि जर आमच्या परिवारावर आमच्या बाबाचे उपकार आहेत, त्यांनी दिलेल्या या मार्गामुळे आम्ही सुखी आणि समाधानी झालो आहोत, तर आम्ही शब्द कोणाचा पाळला पाहिजे? बाबाचा की भस्मासुराचा? कोणाचा शब्द पाळला पाहिजे? बाबाचा. आणि जर आम्ही बाबाचा शब्द पाळला पाहिजे, हा परमेश्वर शब्दावर जागृत आहे. परमेश्वर शब्दावर उभा आहे आणि बाबाने आम्हाला सांगितलं आहे की या कार्याची धुरा, या मार्गाची धुरा हा मंडळ सांभाळणार आहे. या मंडळाची निर्मिती मी केलं आणि बाबाने तुम्हाला मालक बनवलं, तर मग या शाखा वेगवेगळ्या झाल्याच कशा? कोणत्या गोष्टीमुळे झाल्या? आज सांगतो, येथे कोणी ठेवले असाल तर तुम्ही ठेवले नाही. हो, छातीवर हात ठेवून सांगायचं पोरगी पावाले जाण तेव्हा. पोरीचे बाप विचारते किती एकर शेती आहे का म्हणतात तुम्हाला? म्हणतात ना. ज्याच्याजवळ 1 एकर शेती नसन, तुम्ही छाती ठोकून सांगा तिथे गेल्यावर 60 एकराच्या मालक आहो म्हणा. मी पाहता असल पावरडोंग्याला या मोजाले शेती पाहून घ्या. 7-12 अलग झाला नाही म्हणा. 7-12 अलग झाला नाही. पण माझ्या महान त्यागी बाबा जुमदेवजीनं आम्हाला मंडळाचे मालक बनवले. त्या मंडळाची 60 एकर शेती आहे. भल्ली मोठी हवेली आमच्या भवन नागपूरले आहे. एवढी मोठी कुटी आहे, त्याची भक्त निवास आहे. लहान कुटी आहे, मोठी कुटी आहे. पाहिजे असेल तर 60-70 संडासे बांधून ठेवले. तुमचे पाहुणे जेवढे येतील तेवढे येऊ द्या, काही कमी व्यवस्था नाही आहे. आणि त्याच्या आम्ही मालक आहो. आहा का नाही? कोण बनवलं? बाबानं बनवलं. मग सांगा अजून का पाहिजे तुम्हाला? आमच्या बापानं आमच्यासाठी नाही केलं. एवढं काम माझ्या महान त्यागी बाबा जुमदेवजीनं आपल्यासाठी केलं. बापाच्या लाडापायीच आम्ही बिघडलो ना. नाही पोरगा आला म्हणजे नवीन घरी मायनं बाप नाही माझ्या पोराला खेळू दे, त्याची सवय बदलून जाते. नाही महापोरासारखा हुशारच नाही आहे. तो नुसत्या मोबाईलवर चॅटिंग करते तरी महापोरगा खूप अभ्यास करते म्हणते त्याची माय. खूप. अरे बाबांनी हे नाही सांगितलंय. बाबांनी आम्हाला शिस्त दिली आहे. बाबांनी आम्हाला समज दिली आहे. बाबांनी आम्हाला मार्ग दाखवला आहे. आणि आज म्हणून हा समाज या ठिकाणी एकत्र वेगवेगळ्या जातीचे असाल तरी एका ठिकाणी येऊन बसण्याचं सामर्थ्य आम्हाला कुणी जर मिळवून दिलं असेल तर ते आमच्या महान त्यागी बाबा जुमदेवजीनं मिळवून दिला. कोणी घेवार असेल, कोणी कुणबी असेल, कोणी तेली असेल, कोणी चांभार असेल, कोणी महान असेल,
पण तो येते, समोरचा सेवक दिसला तर नमस्कार घेते आणि मांडीला मांडी लावून बसते. हा जातीवाद या देशातून संपवण्याचा खऱ्या अर्थाने जर कोणी काम केलं असेल तर ते आपल्या महान त्यागी बाबा जुमदेवजीनं केलं आहे. माणसाला माणूस समजणं हे काही लहान गोष्ट नाहीये. नाही तर या जगामध्ये आजही जातीवादाचा रोग कमी नाहीये. या जातीवादामुळे, कार्या गोऱ्यामुळे आणि हिंदू मुसलमानामुळे ना तेल्या कुंब्यामुळे चांगल्या चांगल्या गावाचा सत्यानाश झालाय. मग आम्ही याच्यामध्ये फिरत होतो, पण आमच्यातला माणूस हरवला होता या वादात. आज महान त्यागी बाबा जुमदेवजीने या भटकलेल्या माणसातला माणूस शोधून काढला आणि पुन्हा आम्हाला मानव धर्म दाखवला. त्या महान त्यागी बाबा जुमदेवजीचे तुम्ही आम्ही सेवक. कमी दिला मला बाबांनी? कमी नाही दिलाय. आता याची ओळख करून घेणं गरजेचं आहे. बाबांनी जर आम्ही विचार केला, प्रत्येक पैलूवर बाबांनी काम केलं. समाजातली अंधश्रद्धा दूर झाली. आता एकीकडे आम्ही म्हणतो अंधश्रद्धा दूर झाली, तर मग काही लोकांच्या अंगात बाबा येऊन राहिले. काही लोक दिलेले तत्वशब्द नियम, बाबाने दिलेली एकता, बाबाने दिलेले तत्वशब्द नियम हे सोडून वेगळीच दुकानदारी लावून राहिले. मग हे कसं? एक प्रश्न त्यांना विचारा. या ठिकाणी तुम्ही 10 रुपयाचं दान दिलं, 100 रुपयाची पावती कापली, तर हे पैसे कोणाच्या खात्यात चालले? कोणाच्या खात्यात चालले पैसे? कोणाच्या खात्यात? गलत. अरे तुमच्याच खात्यात चालले ना. आताच तर सांगितलं, नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे. अरे मंडळाचे मालक तुम्ही आणा, आणि तुम्ही जे 100 रुपये कापता हे मंडळाच्या खात्यात जाते. मालक तुम्ही कोणाच्या खात्यात गेले? तुमच्या खात्यात आहेत का नाही? आणि हे बाकीचे दुकान लागले, इथं 100, 200 का 500 तुम्ही कापले असाल, हे कोटी जाते? हे काही लोकांचे ब्युटी पार्लर मध्ये जाते. हे लावाले चेहऱ्यावर लावतात नाही का? चेहऱ्यावर लावली, त्याच्यावर पावडर, त्याच्यावर लावली, याच्यामध्ये खर्च होते काही लोकांचे. काही लोकांचे कुठं होते? आनंद घेण्यामध्ये, रिश्तेदारीच्या लग्नात. त्याचा हिशोब आहे का? आहे का हिंमत? अरे जी हिंमत या मंडळातल्या प्रत्येक सेवकाला बाबाने दिली की तुम्ही मंडळाचा हिशोब मागू शकता. तुमच्या घरी अहवाल येते, जमा खर्च येते, बाकीचे जे निघतात का ते असे अहवाल नाही निघत ना. गेले का गेले, गेले का गेले. आणि मग तरी एवढं आयुष्य बाबांनी खर्च केलं, या माणसाला जागवलं. मग भगवंताने गलत म्हटलं होतं का की मानव बेईमान है, मैं मानव पे कदापि विश्वास नहीं करता. आणि झाली खरी गोष्ट. मार्गात आले, देवता गेली, भूत गेले, 6 महिने राहिले, 2-4 वर्ष सगळा समजून घेतला. फोटो भगवंताची पेट, आमच्या बाबाची फोटो वापराची, आणि दुकान मात्र तिकडच्या तोंडाचा अलग लावायचा. पण लक्षात घ्या, कृपा जागृत आहे. भगवंताले जेवढे दिवस नाचवता येते तेवढे दिवस नाचून घ्या. वेळ भेटते माणसाले, पण ज्या दिवशी तुमची समय सीमा समाप्त होईल, ही कृपा जागृत आहे. एका परमेश्वराच्या नावावरच्या जेवढ्या काही दुकानदाऱ्या आहेत, ह्या दुकानदाऱ्या करणं म्हणजे तुम्ही माझ्या महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या अंतःकरणाला डुचून राहिल्या. बाबाने आम्हाला सत्य शिकवलं आहे, बाबाने आम्हाला मर्यादा दिली आहे, बाबाने आम्हाला प्रेम शिकवलं आहे, आणि बाबाने त्या मानव धर्माची एकता आम्हाला सांगितलेली आहे. पण या एकतेला तडा देणारे जर भस्मासूर या ठिकाणी जेवढे काही पैदा झाले असतील, त्यांनी एकच गोष्ट लक्षात ठेवायची,
जेव्हा तुमची समय सीमा खतम होऊन जाईल तेव्हा हा परमेश्वर तुम्हाला कोणत्याही ठिकाणच्या ठेवणार नाही। अनेक उदाहरण आहेत मार्गात आलेले माझे सेवक ज्याने ज्याने तत्व शब्द नियमाचे पालन केले नाही आणि या मार्गाच्या विरोधात कृती केली आहे त्याला अनेकदा दगा फटका झाला आहे। हे अनेक उदाहरण या मार्गामध्ये आहे आणि म्हणून आज आम्हाला एक पण करायचं आहे। होय मला या मार्गात आज त्यागी बाबा झुंगवजींच्या तत्व शब्द नियमामुळे मला समाधान मिळालं आहे। माझ्या कुटुंबातल्या लाभाला या महान त्यागी बाबा झुंगवजीमुळे दूर झाली आहे। त्यामुळे मी शब्द महान त्यागी बाबा झुंगवजीच्याच ऐकेन। त्यांनी जिकडे बोर्ड दाखवलेला आहे जे दिशानिर्देश दिला आहे त्याच्या बाहेर मी जाणार नाही। हा प्रण आमच्या प्रत्येक सेवकांनी घेतलं पाहिजे आणि अंधश्रद्धेचे वारे पुन्हा या मार्गाच्या विरोधात जे जे कोणी तयार करत आहेत अशा या अंधश्रद्धेपासून प्रत्येक माणसाने स्वतःला साबूत ठेवलं पाहिजे। कारण परमेश्वर जागृत आहे, परमेश्वर कोण्या मूर्तीत नाही। ज्या दिवशी आम्ही या मार्गामध्ये आलो घरातल्या सगळ्या देवाचे आम्ही विसर्जन केले होते। फक्त मार्गदर्शकाकडून शब्द आम्हाला भेटला होता, घरी भगवंताची प्रतिमा नव्हती। अशा वेळी आमच्या परिवारातलं दुःख बाबाच्या शब्दामुळे दूर झाले आणि म्हणून बाबाच्या शब्दाकडे आम्ही लक्ष द्यायचं। बाबांनी आम्हाला कुठेच कमी केलं नाही, ते सांभाळण्याची जबाबदारी खऱ्या अर्थाने तुमची आमची आपल्या सगळ्यांची आहे आणि प्रत्येकांना हा मानव धर्माचा पताका या देशात नाही विश्वात पुढे नेण्याची गरज आहे। म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही आमच्या लेकरांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या, मुलांना चांगले घडवा, एक खर्च कमी करा, मुलांच्या शिक्षणावर खर्च करा। ज्या दिवशी आमचे मुलं उच्च शिक्षित होऊन विदेशामध्ये नोकरी करायला जातील, बाबाचा मुलगा अमेरिकन डॉक्टर आहे, तुमचा मुलगा एखाद्या देशामध्ये जाईल, तो या मानव धर्माचे 4 तत्व 3 शब्द 5 नियम घेऊन जाईल आणि त्या ठिकाणी सुद्धा आपल्या मार्गाचा प्रचार आणि प्रसार करू शकेल। ही ऐपत आम्ही तयार केली पाहिजे। त्या दिवशी महान त्यागी बाबा झुंगवजींना वाटेल हो मी विश्वास या लोकांवर केला, त्या झोपडीतल्या गरिबांवर केला, त्याने हा मार्ग तंतोतंत पाळला आणि आज या विश्वामध्ये आपल्या मानव धर्माचा पताका उंच करण्याकरता प्रत्येक सेवक सहकार्य करीत आहे। याचा स्वाभिमान माझ्या बाबाला वाटलं पाहिजे। ती कृती तुम्ही आम्ही आपण सगळे मिळून पुढे नेऊया। एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो। सर्वांना माझा नमस्कार।